पुढील पुस्तकात सुरुवात करूया. गुजरातेतल्या आनंदमध्ये विद्यार्थ्यांना मी भेटलो तेव्हा एक विलक्षण प्रश्न मला विचारला गेला. आपला शत्रू कोण? प्रश्न मला आवडला. विद्यार्थ्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्याकडून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर एक उत्तर मिळाले, गरिबी. ज्या मुलीला हे पुस्तक मी अर्पण केले आहे तिने किती विचारपूर्वक हे उत्तर दिले. अत्यंत प्रखर अशी मनशक्ती लाभलेल्या एका मुलानं विचारलेला प्रश्न मी मुद्दाम इथं उद्धृत करतोय. मला एक सांगा सर, पाकिस्तानची शस्त्रास्त्र भारतीय शस्त्रास्त्रांपेक्षा अधिक प्रभावी आहेत का? हा प्रश्न त्याच्या मनात का आला हे मी त्याला विचारले. प्रसारमाध्यमातून त्याला जे वाचायला मिळालं त्यातून त्याला हा प्रश्न पडला होता. आपल्याकडे कितीही बलाढ्य ताकद असली तरी तिला कमी लेखायची प्रवृत्ती आपल्याच देशात आढळते. मी म्हणालो, कुठल्याही प्रकारचं क्षेपणास्त्र किंवा कुठल्याही प्रकारचं अण्वस्त्र विकसित करून पुढे त्यांची उत्पादन करण्याची क्षमता भारताकडे आहे. या प्रकारची क्षमता अख्ख्या जगामध्ये फक्त 4च देशांकडे आहे. तू तुझ्या मनातील शंका काढून टाक. मी त्या मुलाला म्हणालो. तो माझ्या उत्तरानं समाधानी दिसत होता. मी आजपर्यंत 40,000 विद्यार्थ्यांना भेटलो. त्या भेटीमध्ये मुलांनी शेकडो प्रश्न मला विचारले, परंतु त्यापैकी केवळ 11 प्रश्नच मी या इथं संदर्भासाठी वापरले आहेत. बहुतेक प्रश्नांमधून मुलांची निष्पाप वृत्ती पाहायला मिळते, पण एक मात्र खरं की या प्रश्नांमधून हे लक्षात येतं की एका चांगल्या आणि बलशाली व प्रगतशील राष्ट्रामध्ये त्यांना राहायची उत्कट इच्छा आहे. मुलांच्या भेटीमधून मी समजून चुकलो की सर्व क्षेत्रांमध्ये, मग ते विज्ञानाचे असो किंवा आदर्श किंवा उद्योगाचे असो किंवा खेळाचे असो अथवा मनोरंजनाचे असो, मुलांना एक आदर्श हवा आहे. मग प्रश्न असा पडतो की आपण हे आदर्श मुलांसमोर उभे करू शकतो का? हे काम आपण कसं करणार आहोत? 1900 सुरुवातीला एक क्रांतिकारक बातमी येऊन थडकली. मानवी जनुकाची भाषा लिपी मानवानं पूर्णपणे उलगडली. आपल्या मानवी शरीरात 30,000 जनुके जीन्स आहेत. ही सगळी जनुक आपल्या अश्मयुगातल्या मानवी पूर्वजांच्या जनुकांशी तंतोतंत जुळतात असंही आढळून आलं आहे. यातून एक विलक्षण गोष्ट नजरेसमोर येते, ती अशी की इतरांप्रमाणे जगण्याबरोबर काही ध्येय साध्य करण्याचा गुण त्या हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी जनुकांमधून आज आपल्यापर्यंत संक्रमित झाला आहे. असं म्हणतात की निसर्गाने आपल्याला उपजतच असं एक ज्ञान दिलंय की ज्यातून खाण्याच्या, पिण्याच्या, श्वासोच्छवासाची आणि पुनरुत्पादनाची गरज आपल्याला आपोआप वाटू लागते. याच पद्धतीनं या उपजत ज्ञानातून काही ध्येय साध्य करण्याची गरज आपल्याला जाणवत राहते. ही गरज तर इतकी नैसर्गिक आणि प्रबल असते की ती टाळताच येत नाही. इतिहासाने दाखवून दिलंय की काही करून दाखवण्याची इच्छा उत्क्रांतीत असतेच आणि निसंशय बलाढ्य असते. आपण बरेच वेळा या भावनेकडे दुर्लक्ष करतो, परंतु आपण जो अनुभव विविध क्षेत्रांत मिळवत असतो तो याच भावनेचं दुसरं रूप असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शिकतो आणि मोठे होतो किंवा आपल्या समोरच्या बाबी अधिकाधिक काटेकोरपणे सांभाळायचा प्रयत्न करतो. ते कोणत्या भावनेतून? ध्येयामध्ये सतत आणि सुसूत्रीकरण असे दोन्ही गुण एकत्रितपणे असणारी दृष्टी लाभलेली डॉक्टर विक्रम साराभाई यांना मी सतत 30 वर्ष जवळून पाहिले. त्यांच्यासमोर कुठलंही मोठं अथवा किरकोळ काम असू दे, त्याच पद्धतीनं ते व्हायला हवं असा त्यांचा अट्टहास असायचा. आपण जेव्हा प्रयत्न करीत काही करून दाखवत असतो तेव्हा आपल्या समोरचे आदर्श आपल्याला मार्गदर्शन करीत असतात.
डॉक्टर साराभाईंमध्ये कार्यसिद्धीची इतकी महाप्रचंड ताकद होती की अनेकांनी त्यांची दृष्टी आत्मसात करून घेतली आणि त्यांच्या पश्चात त्यांचं कार्य त्यांच्या पद्धतीनं पूर्णत्वास नेले. तुमचा आदर्श दुसरा कोणी असेल, एखादा खेळाडू, एखादा शिक्षक किंवा एखादा उद्योगपती. थँक्यू एव्हरीवन. जर तुम्हाला एखादा माझा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज माझ्या व्हिडिओजना शेअर करा, कारण माझ्यामुळे जर एखाद्याच्या जीवनात सकारात्मक बदल आले किंवा एखाद्याच्या ज्ञानात भर पडली तर मला खूप खुशी होईल. थँक्यू.